बातमी दिल्लीमधून आहे। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदली प्रकरणी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी महत्त्वाचं पाऊल उचललंय। या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी तयार केलेला अहवाल आणि न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेलं उत्तर हे दोन्ही सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे। न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी 14 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर तातडीने बदली करण्यात आली। या प्रकरणी 3 सदस्यीय तपास समिती स्थापन करण्यात आली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे? निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याचा वर्मा यांच्यावर आरोप आहे। दिल्ली हायकोर्टामध्ये न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला। वर्मा यांची चौकशी करण्यासाठी आता 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। वर्मा यांच्याकडे कोणतेही न्यायालयीन काम न सोपवण्याचे निर्देश दिले गेलेत। तर अगदी काही दिवसांपूर्वीचं हे संपूर्ण प्रकरण आहे आणि या सगळ्या संदर्भात आता सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी एक अहवाल तयार केलेला आहे। तो सोबतच न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेलं उत्तर हे एकत्रितरित्या आता वेबसाईटवर अपलोड केलं जाईल। दोन्ही सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे। न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी 14 मार्चला या संदर्भातली कारवाई करण्यात आलेली होती।